मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस होता. आज त्यांच्या उपोषणाला मुदतवाढ सुद्धा एकंदरीत देण्यात आलेली आहे. नेमका कायदा काय सांगतो हेच आपण ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सर आहेत. सर, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचं जे वादळ होतं ते अक्षरशः आज मुंबईमध्ये धडकलेलं आहे. नेमकं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देणं शक्य आहे का? तर यामध्ये म्हणजे बोलायला सुरुवात करताना अगोदरच मनोज दादा जरांगे पाटलांचं मी अभिनंदन करतो. कारण अनेक वर्षानंतर मनोज दादांनी प्रामाणिकपणाने जे काही कष्ट घेतले मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी, आता शेवटी आरक्षण देणं न देणं आंदोलन करून मिळेल का हा एक विषय. पण शेवटी असंही म्हटलं जातं की सरकार दरबारी मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही. मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्ष प्रलंबित आहे, गुंतागुंतीचा आहे, क्लिष्ट आहे आणि कायदेशी निगडीत आहे. मग आता आंदोलन सुरू केल्यानंतर आपल्याला आरक्षण मिळेल का, ओबीसीतून मिळेल का, तर हा सगळा क्लिष्ट विषय थोडासा समजून घेतला पाहिजे. तर त्यामध्ये असं आहे की आपल्या संविधानाच्या कलम 15(4), 15(5) आणि 16(4) नुसार या तरतुदीमुळे मागासवर्गीयांना आपल्याला आरक्षण मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता ह्या जे काही कलम आता सांगितले तर मागासवर्गीयांची यादी केंद्र सरकार तयार करते. मागासवर्गीय म्हणजे कोण? ओबीसी समजा, एनसीबीसी. आता एनसीबीसी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. यासाठी केंद्र सरकारचं एक सेपरेट कमिशन आहे आणि त्या कमिशनचा तो अधिकार आहे की या प्रवर्गामध्ये कुठल्या कुठल्या जातींचा समाविष्ट व्हायला पाहिजे. केंद्र सरकारने ज्या जाती त्यामध्ये समाविष्ट केल्यात त्यांना आरक्षण मिळतंय, आतापर्यंत मिळत आलंय, ही वस्तुस्थिती आहे. आता जसं केंद्र सरकारला पॉवर्स आहेत एनसीबीसी खाली, त्याचप्रमाणे राज्य सरकारला देखील विशिष्ट जातींना आरक्षणामध्ये टाकण्याचा अधिकार होता. पण 2018 साली त्यामध्ये नवीन कायदा झाला, तो सुप्रीम कोर्टने रद्द केला. 102वी जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार राज्य सरकारला जो अधिकार होता तो काढून घेतलेला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार ती वेगळी यादी करू शकत नाही. म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये कोणाला टाकायचं असेल तर हा पूर्ण अधिकार हा केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये 102व्या घटना दुरुस्तीनुसार. आता 2018ला आता इथंच खरी मेक आहे की 2018ला महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र त्याच्यामध्ये एससीबीसी, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, की जो केंद्र सरकारचा जो एससीबीसी त्यामध्ये मोडत नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकारने काय केलं की हा एससीबीसीचा सेपरेट वर्ग तयार केला आणि त्याला 16% आरक्षण दिलं. 16% आरक्षण दिल्यामुळं आता सरकारला चांगलं म्हणजे माहिती होतं की 50% स्लॅब आहे. सुप्रीम कोर्टच्या निकालानुसार 50% वर आरक्षण गेलं की टिकणार नाही हे सरकारला माहीत नाही असं आपण म्हणू शकत नाही. तरी देखील आणि एससीबीसीचा वर्ग जो केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतो की एनसीबीसी, त्यामध्ये एससीबीसी, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा त्यातही मोडतच नाही. ओबीसी म्हणजे काय की आर्थिक दृष्ट्या, आता त्यामध्ये त्या व्याख्या अशी त्यांनी दिलेली, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे ओबीसी. ओबीसी म्हणजे असं नाही माळी, वंजारी, धनगर, साळी, कोळी कुठले असतील ते, हे ओबीसी मध्ये येत नाहीत. ओबीसी म्हणजे कुठली वेगळी अशी जात नाही. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, म्हणजे त्याला मराठीत म्हणता येईल सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासल्या पण जर सिद्ध झालं तर तो ओबीसी मध्ये बसतो. आता 2018 सालामध्ये जो कायदा केला, सेपरेट केला आणि त्याला वर्ग नाव दिलं एससीबीसी, मुळातच ते इलिगल होतं. राज्य सरकारने जो कायदा केलेला होता, एससीबीसी प्रवर्ग तयार केलेला होता, मुळात तो इलिगल पद्धतीने होता. मुळात तो कायदा इलिगल म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये एनसीबीसी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, यांनी रेफर केलेल्या त्या वर्गामध्ये प्रवर्गात तो येत नव्हता. म्हणून महाराष्ट्र सरकारने एससीबीसीचा नवीन कायदा तयार केला की जो ह्या कॅटेगरीमध्ये बसत नव्हता आणि त्याच कारणावरून सुप्रीम कोर्टने तो रद्द केला. रद्द करण्याचं कारण असं आहे की 50%ची मर्यादा तुम्ही ओलांडलेली. मराठा समाज हा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक पूर्ण मागासलेला आहे हे राज्य सरकार सिद्ध करू शकत नाही आणि म्हणून 2018चा कायदा तो सुप्रीम कोर्टने रद्द केला. पण आता असं बोललं जातं की कुठल्या तरी माजी मुख्यमंत्र्यांनी तो कायदा आणला, मला वाटतं फडणवीस होते, आणि पुढच्या सरकारला ते टिकू शकले नाही. आता टिकू शकवायचा काय विषयच येत नाही, कारण शेवटी घटनेवर सगळं कोर्ट चालतं, घटना आणि कायदा.
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादं पिटिशन गेल्यानंतर असं होतं का की आपले वकील कुठेतरी बाजू मांडायला कमी पडले किंवा ही बाजू हायलाईट केलीच नाही आणि म्हणून ते आपल्या शासनाच्या विरोधात गेला, असं होत नाही. शेवटी बऱ्याच वेळेला काही बाजू जरी मांडायच्या राहिल्या तरी स्वतः न्यायाधीश न्यायमूर्ती लक्ष घालून काय प्रयोजन आहे त्याप्रमाणेच निकाल दिला जातो. कुठल्याही समाजावर काही कुठल्याही खटल्यामध्ये केसमध्ये अन्यायकारक निकाल कधी होत नाही. म्हणून राज्य सरकार बाजू मांडायला कमी पडलं हे सगळे राजकीय डावपेच येते. कारण मुळातच 50% वऱ्यात तुम्ही ओलांडली होती. म्हणजे तुम्हाला हे माहिती होतं की आता आपण एक गाजर म्हणून SC-BC खाली यांना आरक्षण दिलं. सुप्रीम कोर्ट बघून घे काय व्हायचं ते. आता मुंबई उच्च न्यायालय ते कन्फर्म केलं होतं. पण शेवटी सुप्रीम कोर्टला जयश्री पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ते जे पिटिशन सुप्रीम कोर्टला दाखल झालं त्यामध्ये तो कायदा रद्द झाला ही वस्तुस्थिती. आता राहिला प्रश्न की कुणबीमध्ये यांना आरक्षण आपल्या मराठा समाजाला देता येईल का? नाही सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला की राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जे की सुरुवातीला तुम्ही सांगितलं त्यामार्फत ज्या जाती मागास आहेत ते राष्ट्रीय मागासवर्ग आयोग ठरवतं आणि त्यानंतर त्या जातींचा समावेश त्या सूचीमध्ये करतं. खरं तर आपल्या आरक्षणाची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये नेमकं आरक्षणासाठी काय पॅरामीटर असणं गरजेचं आहे? नाही, आता केंद्र सरकारच्या यानुसार फक्त SC, NT, OBC 3च प्रवर्ग आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला सामाजिक मागासले पण हे सिद्ध करणं गरजेचं आहे. आता बेसिक आहे. आणि मुळात OBC मध्ये आता 2018चं मी तेच आता सांगितलं की महाराष्ट्र सरकारला SC-BCचा सेपरेट वेगळा प्रवर्ग करण्याचा अधिकारच नाही. कारण ते केंद्र सरकारने जे काही NC-BC दिलेलं आहे कमिशन जे आहे त्या कमिशनच्या त्या प्रवर्गामध्ये त्या कॅटेगरीमध्ये हे बसतच नाही. म्हणजे सरकारला हे माहिती होतं की आपण हा नवीन वर्ग करतोय. हा नवीन वर्ग केला की 50%ची मर्यादा आपली क्रॉस होती आणि 50%ची मर्यादा क्रॉस झाली की ते टिकणारच नाही आणि ते टिकलंच नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये उडालं, रद्द झाला तो कायदा. मग आता प्रश्न असा येतो की 50%ची मर्यादा तर ओलांडायची नाही आणि कुणबीमध्ये तर मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. मग त्याचा बारकाईने अभ्यास केला तर कुणबी हा जो काही प्रवर्ग आहे हा ऑलरेडी OBC मध्येच आहे पूर्वीपासून. जे कुणबी आहेत त्यांना OBCचं प्रमाणपत्र मिळतं आणि म्हणून शासनाने काय केलं की सुप्रीम कोर्टने ते रद्द केल्यानंतर कुणबीमधून की जे आता मनोज दादा मागणी करतायत अतिशय रास्त मागणी आहे. का रास्त आहे? जे कुणबी आहेत त्याचे सगळे सोयरे त्यांची वंशावळ शोधून काढा. आता समजा मी माझे वंशज आणि जर एखादी एंट्री सापडली की अमुक अमुक व्यक्ती समोर कुणबी आणि मी जर 42 प्रकारचे कागदपत्र जर दिले आणि ते जर सिद्ध झालं की यांच्या वंशामध्ये हे कुणबी होते म्हणजे मी सुद्धा कुणबी झालो आणि मी जर कुणबी म्हणून सिद्ध केलं तर मला OBCचं प्रमाणपत्र मिळतं की त्या प्रमाणपत्रावर बाकीच्या तुम्हाला नोकरीमध्ये शिक्षणामध्ये बाकीच्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण मिळतं OBCला जे आता मिळतंय. आणि म्हणून मनोज दादांचं असं म्हणणे की आम्हाला OBC वर्गातूनच पाहिजे. आता सरसकट मराठा समाज OBC मध्ये घाला हे जर म्हणलं तर ते आजच्या घडीला शक्य काय नाही. कारण ते पूर्ण केंद्राच्या अखत्यारीत आहे. आज तसं पाहिलं तर केंद्र सरकारमध्ये बहुमत आहे. NC-BCच्या प्रवर्गामध्ये मराठा समाज हा ट्रीट केलेला नाही OBC मध्ये. मग ह्या जातीला जर NC-BCने केंद्र सरकारने त्या प्रवर्गात टाकला तर OBC मध्ये मिळू शकतं. सर, जसं NC-BCनं त्या प्रवर्गामध्ये टाकल्याच्या नंतर OBC मधून आरक्षण मिळू शकतं, पण मुळामध्ये जर पाहिलं तर मराठा समाज हा NC-BCनंच मागास ठरवलेला नाहीये. त्यामुळे आरक्षण मिळण्याचा मार्ग खडतर आहे असं वाटतं का? कारण सुरुवातीला आपल्या आरक्षणाचं पॅरामीटर पाहिलं तर सर्वात आधी सामाजिक दृष्ट्या मागासले पण सिद्ध करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की आता सुप्रीम कोर्टामध्ये ही केस होती आणि त्यानंतर आता ती याचिका फेटाळली गेली. मराठा आरक्षण रद्द झालं, आता रिव्ह्यू पिटिशनसाठी आहे. परंतु आता सुरुवातीला हे मागासले पण सिद्ध करणं गरजेचं आहे. म्हणूनच गायकवाड कमिटीचा स्थापना केली होती. जस्टिस गायकवाडांनी खेड्यापाड्यात जाऊन अतिशय प्रामाणिकपणे सगळा त्याचा स्टडी करून मराठा समाज आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण कसं आहे, सामाजिक मागासले पण कसं आहे हे सगळं विथ प्रूफ हे सगळं सादर केलं होतं. तो अहवाल हायकोर्टला टिकला पण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाला कारण 50%ची मर्यादा क्रॉस केली होती. आता ह्याच्यामध्ये जर पुन्हा तुम्हाला परत ठरवायचं असेल तर पुन्हा एकदा कुठल्या तरी एखाद्या आयोगाची स्थापना करून त्या आयोगाने NC-BCला केंद्र सरकारला शिफारस करून की असा हा कायदा तुम्ही ही जात मराठा समाज हा OBC मध्ये प्रवर्गामध्ये समाविष्ट करा तरच कुठेतरी तो टिकू शकतो असं एक मला वकील म्हणून मला वाटतं. म्हणजे जोपर्यंत मराठा समाज हा कुणबी आहे असं सिद्ध होत नाही आणि त्यानंतर त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळून OBC प्रवर्गामधून आरक्षण देता येऊ शकतं, हा एक मार्ग आहे.
नाही नाही, आता रिटायरमेंट नंतर लाल स्पोर्ट्स कार घेऊ की वर्ल्ड टूर? तू खयाली पुलाव बनव, मी ऑर्डर करतो. पुलाव नाही, प्लॅन. लाईफ इन्शुरन्सचा रिटायरमेंट प्लॅन, गॅरंटीड पेन्शन सोबत. आता तुझ्या मित्राची प्रत्येक स्वप्न होतील पूर्ण. तुझी स्पोर्ट्स कार 2 सीटर आहे. स्वप्न सुरक्षित ठेवा रिटायरमेंट प्लॅन सोबत. सगळ्यात आधी लाईफ इन्शुरन्स. तर मराठा समाजातले काही लोक कुणबी म्हणून सापडतात, मराठा कुणबी, मग ते मराठाच आहेत. आणि मनोज दादांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही सरसकट यांना सगळ्यांना लागू करा. आता समजा मी मराठा आहे, पण माझ्याकडे कुणबीचं सर्टिफिकेट नाही, पण शासनाने जे काही आता 42 कागदपत्रांची मागणी केलेली ते जर मी दाखवले आणि मी जर प्रूव्ह करू शकलो की ह्या माझ्या वंशावळीनुसार ह्या पेपरनुसार मी कुणबी आहे, माझ्या कुणबीच्या नोंदी सापडल्या, तर मला त्या सर्टिफिकेटवर मला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार. म्हणजे मी ओबीसी झालो, म्हणजे मराठा समाज हा कुणबीच आहे. फक्त झालंय काय, काही मराठा समाजाच्या समोर कुणबी लागलं, काही मराठा समाज त्यापासून वंचित राहिला. आणि म्हणून मनोज दादांचं म्हणणं आहे की हैदराबादचं गॅझेट, सातारा गॅझेट हे लागू करा, की त्या गॅझेटमध्ये मराठा समाजासमोर कुणबी नावाच्या नोंदी आहेत. आता तो सर्च चाललाय, शिंदे समितीची त्याला स्थापना केलेली आहे, आणि म्हणून मराठा समाज कुणबी कसा आहे याचा शोध लावण्याचं काम सध्या सरकार करतंय. पण त्याला देखील आता या ओबीसीचा विरोध असणं साहजिक आहे. त्यांना असं वाटतं की आमच्या ताटाला तुम्ही काढताय काय, तसं होणार नाही. कारण शेवटी परत नंतर मग कॉम्पिटिशनचा मेरिटचा भाग होणारच आहे. आता मराठा समाजाची मागणी अशीच आहे की ओबीसीला धक्का न लावता आम्हाला द्या, म्हणजे त्यांना धक्का लावूच नका. पण आता ओबीसी म्हणलं की परत मग कोण येतं, मग मराठा समाज ओबीसी मध्ये मोडतो ऍज पर कुणबी. माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाही म्हणून मी ओबीसीत नाही, पण ज्या वेळेला मला कुणबीचं प्रमाणपत्र मिळेल त्याच्याबरोबर मला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. हा एकच पर्याय आहे सध्या हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्र शासन पण त्या दृष्टीने प्रयत्न करते. शिंदे समितीचे काम बऱ्यापैकी जोरात चाललंय. अनेक कुणबीच्या नोंदी सापडत आहेत. आता मनोज दादांचं त्यावर असं म्हणे की सगळे सोयरे करा. समजा नागपूर मधली एखादी मुलगी आहे आणि तिचं लग्न कोल्हापूरला झालं, नागपूरमध्ये तिची फॅमिली कुणबी आहे, कोल्हापूरला लग्न होऊन गेली आणि त्या फॅमिलीकडे मात्र कुणबीचं नाही, मग तिची वंशावळ काय पुढं, मग तिला भविष्यात मुलं बाळ झाली, त्यांना हे कुणबी नाहीत पण इकडची कुणबी आहेत. म्हणून मनोज दादांचं म्हणणं की तुम्ही सरसकट लागू करा. ही मुलगी तिकडे गेली म्हणजे ती कुणबी नाही का, कुणबी मराठा होती पण आता कोल्हापूरला गेली, त्या फॅमिलीला कुणबी लागलेली नाही. आणि म्हणून मनोज दादा म्हणते की लग्न होऊन कोल्हापूरला गेली किंवा सातारला गेली, त्या फॅमिलीला कुणबी प्रमाणपत्र नव्हतं पण ती इकडची कुणबी होती, पण इकडे ती लिंक लागली, शेवटी ती मराठाचे आणि कुणबी पण आहे, म्हणून त्या फॅमिलीला म्हणजे सगळे सोयरे ह्या सगळ्यांना कुणबी ऍप्लिकेबल व्हायला पाहिजे अशी ती मागणी आहे आणि ती रास्त आहे. सर, दुसरी एक महत्वाची गोष्ट पाहिली, जसं आता हैदराबाद गॅझेटचा उल्लेख होतोय, संदीप शिंदे समिती जी आहे त्या बाबतीमध्ये संशोधन करते. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील, ते असं म्हणतायत की त्याच्यामध्ये व्यक्तिगत डेटा नाहीये, फक्त कोणाची संख्या किती आहे फक्त तेवढाच डेटा हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. नाही, आता विखे पाटलांनी काय सांगितलं मी ऐकलं नाही, पण विषय कसा आहे की समजा हैदराबादचं गॅझेट आपण समोर घेतलं. आता हैदराबादच्या असं आहे का पवार कुणबी, अमुक अमुक समजा काकडे कुणबी, असं असतं का कधी? इतक्या वैयक्तिक नोंदी सापडणार आहेत का? जात म्हणून मराठा समोर कुणबी जर लिहिलं तर हे कुणबी म्हणून ट्रीट झालं ना. म्हणजे वैयक्तिक तिथं सापडणार नाही, पण जात म्हणून कुणबीच्या नोंदी आहेत. आणि मनोज दादांची मागणीच ती आहे की ते गॅझेट लागू करा, कारण मराठा समाजाला तिथं कुणबी म्हणून ट्रीट केलेले आहे. सर, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ठिकाणी आंदोलन करतायत आझाद मैदानावरती, त्यांना 1 दिवसाची परवानगी देण्यात आली होती. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत 1 दिवसाची मुदतवाढ त्यांना देण्यात आलेली आहे. खरं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ही जी मुदत दिलेली असते ती मुदत ओलांडल्याच्या नंतर नेमकी काय कारवाई वगैरे होऊ शकते? नाही, आता कसं सर, मला जे काही माहिती कळाली त्या माहितीनुसार एक तर यांनी हा कुठला नवीन काढलाय अध्यादेश, तो त्या आंदोलनाच्या एक आदल्या दिवशी काढला की तुम्ही तिथं 5,000 बसवा, इतकेच वेळ आंदोलन करा, अमकं करा ढमकं करा, असं कुठलं तरी तो काढला. ते चॅलेंज करून ते हायकोर्टला कोणीतरी गेलं आणि हायकोर्टने परमिशन दिली की तुम्ही 1 दिवस आंदोलन करा. आता असं कळले की उद्याचे दिवस पण वाढवली. आता तसं पाहिलं तर हे सनदशीर मार्गाने आंदोलन चाललंय. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आता मनोज दादाने त्याला ऑप्शन दिलं, आज जे 5,000 होते ते बदलून उद्या दुसरे बसतील. आता 5,000 लोकांवर काही शिक्के मारलेत का आंदोलनकारी? उद्या मी म्हणणार मी काय नाही बघायला आलोय, मी मुंबईतलाच आहे, मी फिरत आलो. त्यामुळे ते मोजणं, ते हे करणं
कुठंतरी ते सगळं किचकट काम आहे. याच्यामध्ये शासनानेच पुढाकार घेऊन सामंजस्याची भूमिका घेऊन तुम्ही जर कायद्याला कायदे नियम दाखवत बसले ते हाताबाहेर जाऊ शकतं, चिघळू शकतं. शासनालाही माहिती, शासनाची इच्छा असेल चिघळायचं, चिघळू शकतं. पण ज्या दृष्टीने पावलं टाकायला पाहिजे होते, तर मला ही माहिती कळली की मागच्याच मला वाटतं 29 ऑगस्टला आंतरवाली साराटीमध्ये महिला भगिनीवर जो काय हल्ला झाला होता त्याला मला वाटतं आज 1 का 2 वर्ष काहीतरी झालेत. म्हणजे त्याची आठवण झाल्याशिवाय परत होत नाही. म्हणजे तुम्ही काय करताय, त्यातनं मार्ग काढण्याऐवजी शेवटी आरेला कार्य होतं. आज मनोदादा मागणी करतायत, मराठा समाज प्रचंड संख्येने मुंबईमध्ये जमा झालाय. त्यांना काही कामं नाहीत का, काहीतरी वाटतं, काहीतरी मिळालं पाहिजे आणि यातनं कसा मार्ग काढायचा हा खरं म्हणजे सरकारचा मार्ग आहे. पण सरकार जर त्याला नियमन कायदे काहीतरी दाखवत बसले, या सगळं आता केंद्र सरकारचा विषय. राज्य सरकारने जर मराठा आरक्षण मिळवण्याचा हा जो मार्ग आहे फक्त आता तो केंद्राकडूनच जातो. फक्त केंद्राच्या हातात नाही, जर महाराष्ट्र सरकारने केंद्राला कळवलं की तुम्ही ही जी जाती ह्या प्रवर्गामध्ये टाका किंवा तुम्ही घटनेमध्ये बदल करा किंवा आता आम्ही नवीन कायदा करतो, हा आमचा कायदा तुम्ही सूची शेड्यूल 9 मध्ये टाका. शेड्यूल 9 म्हणजे काय, मी कालही सांगितलं की शेड्यूल 9 मध्ये जर तो कायदा गेला की जसं तामिळनाडूचा आरक्षणाचा कायदा शेड्यूल 9 मध्ये, शेड्यूल 9 हा इझिली चॅलेंज होत नाही, सुप्रीम कोर्ट त्याला हस्तक्षेप करत नाही. नंतर एक जजमेंट आलं त्यामध्ये की घटना बाह्य म्हणजे घटनेला जर तुम्ही मूलभूत ह्याला जर धक्का लावला तर आम्ही शेड्यूल 9 मध्ये सुद्धा हात घालू. तो सुद्धा कायदा आलेला आहे. पण एकदा शेड्यूल 9 ला गेले की 20-25 आता आपण तामिळनाडूचं उदाहरण बघतो, अनेक वर्ष आरक्षणाचा लाभ त्यांना मिळतोय. जर टिकवायचं असेल तर तुम्ही शेड्यूल 9 ला टाका, नाही तर मग पूर्ण घटना पाडला आणि घटनेनुसार मग तुम्ही काय असेल ते प्रवर्ग करून तुम्ही आरक्षण द्या. असं केलं तर तिढा सुटेल. पण तुम्ही नियम कायदे कोर्ट हेच दाखवत बसले तर हे फक्त राजकीय डावपेच आहेत. आज सरकारला ओबीसी पाहिजेत, मराठा पाहिजेत, सगळ्या जाती पाहिजेत. तुम्हाला राजकारण नाही करायचंय, एका समाजाला झुंजवत ठेवायचं. आणि कुठला तरी एक नेता पूर्वी बोलला होता, आरक्षण हा इतका क्लिष्ट विषय, एक दिवशी देशाला घातक ठरेल, देश संपू शकतो. असं सगळं वातावरण एकंदरीत हे सगळं पाहिलं तर वाटतं. खरं तर बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे. ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं. परंतु आता आपण ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्याशी ज्यावेळी चर्चा करत होतो त्यांनी सांगितलेलं आहे की कुणबी जातीचं प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळाल्याच्या नंतर त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.